ओके, आवाज येतो का? एकदा कन्फर्म करून सांगा मला. हेमंत सर, राजेंद्र सर. दादा येतोय, आवाज येतोय, स्क्रीन क्लिअर आहे. ओके, आपण एक गुड युट्यूबला इव्हनिंग. व्हिडिओ म्हणून काढूया, दोन्ही पण हो काम होतील आपली. हे बघा, काल तर मी काय थोडा वेळच होतो मार्केटमध्ये. एक आता तुम्ही, मला माहित नाही की किती ऍडव्हान्सला आलेला आहे, पण तुम्हाला तरी पण एक दोन गोष्टी सांगतो बघा. आता सपोज करा बरं का, एक गोष्ट लक्षात ठेवा, ही क्लोजिंग प्राइस आहे बरं का. थोडंसं बघा मी काय सांगतोय ते. ही क्लोजिंग प्राइस आहे, मार्केट इथं ओपन झालं, इथून वरती आलं, ठीक आहे, वरती आलं आणि परत जाऊन इथून सपोर्ट घेतलेला आहे, बरोबर की नाही. ही क्लोजिंग आहे, क्लोजिंगच्या जवळपासूनच सपोर्ट घेतला आणि वरती गेलाय, ठीक आहे. म्हणजे एक प्रकारे आपण काय म्हणू शकतो की बाबा बायर ऍक्टिव्हेट झाले असतील कुठं ना कुठं, बरोबर. बायर ऍक्टिव्हेट झाले असतील, ठीक आहे. कसं काय बायर ऍक्टिव्हेट झाले असतील? क्लोजिंग प्राइस पासून सपोर्ट घेतलाय, जिथं ओपन झालं तिथून सपोर्ट घेतलेला आहे, प्लस हायर आहे, स्ट्रक्चर दिसतंय, बायर ऍक्टिव्हेट असतील असं म्हणू शकतो आपण. मग अशा वेळेस एक डोक्यात मनातल्या मनात काय विचार असतो आपल्या, की बाबा एक रेड कॅन्डल येऊ दे, आपले कन्फर्मेशन कॅन्डल येऊ दे, आपण सेल करूया, मार्केट खाली जाईल असं म्हणत असतो आपण. पण अचानक येते एवढी मोठी रेड कॅन्डल. म्हणजे एक विचार करा की मार्केटमध्ये एकच कॅन्डल एवढी मोठी आली, का आली? ज्यांनी बाय केला असेल रॅन्डम लोकांनी, त्यांना हाकलून देण्यासाठी ही ग्रीन कॅन्डल आली. मग अशा वेळेस फिबोनाची आपण इथं यूज करू शकतो परफेक्टली. कारण बघा, एकच कॅन्डल जर येणाऱ्या बायरला रिमूव्ह करत असेल ना, तर मार्केटमध्ये बायर जास्त नाहीयेत, थोडेच बायर आहेत. असं का, कसं काय ओळखू शकतो? तर ज्या लोकांनी रॅन्डम बाय केला असेल त्यांना एकच कॅन्डल बाहेर काढते मार्केटमधून, एकच कॅन्डल बाहेर काढते, म्हणून इथं फिबोनाची यूज होतो. नाहीतर आपण अशी रॅन्डमली फिबोनाची यूज करत नाही, कारण बायर्स ऍक्टिव्हेट आहेत आणि आपण बाय डायरेक्शनला फिबोनाची जर यूज केली तर 100% लॉस होतो. हा जर तुम्ही दुसरं नॉर्मल मार्केट असतात, हे ऑल टाइम हायचं मार्केट होतं म्हणून मार्केट वर गेलं. हे जर नॉर्मल मार्केट असते तर अशा प्रकारे मार्केट माझ्या हिशोबाने वर गेलं नसतं, कारण बायर ऍक्टिव्हेट आहेत आणि आपण फिबोनाची वापरताना पण बाईंग डायरेक्शनला वापरतोय, हे एक चुकीचं झालं असतं. ही महत्वाची गोष्ट आहे. फिबोनाची वापरताना नेहमी ट्रॅपच्या डायरेक्शनला वापरायचं असते, आपण जर बायरच्या डायरेक्शनमध्ये फिबोनाची वापरायला लागलो तर लॉस होण्याचे चान्सेस असतात. पण इथं का जमतंय वापरायला? तर बाबांनो, मार्केट ऑल टाइम हायला आहे. आता बघा, आता ह्याच्यानंतर इथं इथे एक लेवल क्रिएट झाली मार्केटमध्ये. ही लेवल क्रिएट झाली, क्रिएट ब्रेकआउट, रिटेस्ट झाला आणि कुणी कुणी मला स्क्रीनशॉट टाकलेत की सेल केला आणि लॉस झाला. मी तर म्हणतो, मग मार्केटला जर सेल डायरेक्शनला यायचं होतं तर इथं पण हायर हायचं स्ट्रक्चर होतं, इथं पण ब्रेकआउट होता, यायला पाहिजे होतं खाली. ह्याचा अर्थ काय असतोय? मार्केट एवढं प्राइस ऍक्शन बनवू वरती चाललेलं आहे, याचा अर्थ मार्केटमध्ये रिटेलर सेल करतायत. ही सायकोलॉजी असते. रिटेलर काय करतात? सेल करतात. अशा वेळेस आपण बाय करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे कसं माहिती का, एक तर सोपं नाही ही गोष्ट की ट्रेंडच्या डायरेक्शनमध्ये ट्रेड घेणं सोपं नाही, कारण आता आपलं कसं झालेलं आहे, आपण फक्त ट्रॅपच्या डायरेक्शनमध्ये ट्रेड घेतोय ऑपोजिट. त्याच्यामुळे सायकोलॉजी एवढ्या फास्ट चांगली होत नाही की बाबा आपण मारूया बाय डायरेक्शनचा ट्रेड. समजा आता हायर हायचं स्ट्रक्चर बनलेलं आहे, इथं बाय करूया हायर हायच्या स्ट्रक्चरला, लोचा स्टॉप लॉस ठेवूया, असा स्विंग लोचा स्टॉप लॉस ठेवू, असं टार्गेट ठेवू. ही सायकोलॉजी आता आपलं म्हणजे माइंडसेट असा नको झालेला आहे, कारण आपण ट्रॅपवरती ट्रेड करतोय. मग तरी पण याच्यामध्ये बघून बघून जरी ट्रेड घ्यायची म्हणली का नाही, असा एम पॅटर्न बनतो ह्या मार्केटमध्ये, 100% एम पॅटर्न बनतो. मला चांगलं माहिती आहे असं की एम पॅटर्न बनतो, त्याच्यावरती आपण बाय डायरेक्शन एंट्री घेऊ शकतो. मार्केट अपसाइड मोमेंटम करतं. कालच्या डाव जोन्सचं मार्केट माझ्या हिशोबाने एकदम सोपं मला दिसतं. नंतर दिसून काय फायदा नाही, मार्केट मध्ये नव्हतंच मी अवेलेबल. हे बघा, आता सपोज करा बरं का, तुम्ही सगळेजण एक विचार करा, ही क्लोजिंग प्राइस आहे, क्लोजिंग प्राइस पासून खाली आलं आणि इथे एक सपोर्ट आहे, त्या सपोर्ट पासून बाईंग आली, बरोबर. बाईंग आली आणि इथल्या क्लोजिंगचा आणि या लेवलचा ब्रेकआउट केलेला आहे. कोण ऍक्टिव्हेट होणार? सिंपली बायर ऍक्टिव्हेट होणार. आता बायर ऍक्टिव्हेट झाले असतील, 100% झाले असतील याच्यावरती. पण आपण काय करतो? कन्फर्मेशन कॅन्डलची वाट बघतो. कन्फर्मेशन कॅन्डल आली, कोणत्या डायरेक्शन आली? सेलला. एवढी मोठी रेड कॅन्डल आली, एवढी मोठी रेड कॅन्डल आली, आपण सेल मारत नाही. अशा वेळी जर फिबोनाची बसते का बघायची, फक्त कुठं मार्क करणार फिबोनाची? हे बघा, आता असं सेलिंगचं मोमेंटम आलंय, इथून हाय इथं लो, असं फिबोनाची मार्क करणार. 50% मधूनच खाली येतं मार्केट, 100% 50% मधून खाली येतं. ती सेम गोष्ट इथं मार्केटमध्ये झाली आणि इथं 50% मधून मार्केटनं फॉल केलेला आहे. आता त्याच्यानंतर सगळ्यात सिंपल, मी म्हणतो हे सगळे ऍडव्हान्स ट्रेड आहेत फिबोनाचीचे. ही कसं समजलं आपल्याला फिबोनाची सेल डायरेक्शनला मारायचे? कसं समजलं? तर बाबांनो, ही मार्केटचा सपोर्ट आहे, या सपोर्ट पासून सपोर्ट घेऊन गेलेला आहे, वरती ब्रेकआउट केला आहे. कोण ऍक्टिव्हेट आहे? बायर ऍक्टिव्हेट आहे. आपण फिबोनाची कोणत्या डायरेक्शनला मार्क करणार? सेल साईडला मार्क करणार, मग मार्केट खाली येतं. ही असते मार्केटची सायकोलॉजी. आता त्याच्यानंतर एम पॅटर्न नंतर ह्या सगळ्यांना दिसायला पाहिजे माझ्या हिशोबाने. तर हे एम पॅटर्न मध्ये काय सुद्धा अवघड नाही. आता डे लो होता म्हणजे इंट्रा डे लो प्लस हा सपोर्ट, या सगळ्याचा ब्रेकडाऊन झालेला आहे. आता मार्केटमध्ये अपसाइड जायला चान्स असणार. दुसरी याच्यामध्ये अजून एक ऍडव्हान्स गोष्ट बघा. ऍडव्हान्स गोष्ट काय आहे? तर इथं बघा, असं 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 म्हणजे दिसत नाही, पण हे एक डब्ल्यू टाईप स्ट्रक्चर आहे. डब्ल्यू टाईपचं स्ट्रक्चर हे आहे, त्याच्यामुळे मार्केट अपसाइड गेलेलं आहे. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी इथं सेल साईडला एंट्री बनवलेली आहे. कुठं?
इथं ह्या टॉपला एकदम परफेक्ट, ह्याच्यापेक्षा परफेक्ट ट्रेंड नाही मी म्हणतो सेल डायरेक्शनला इथून. कारण बघा आता एक तर आलं एमचं स्टॉप लॉस इथं होते, एम पॅटर्नचे स्टॉप लॉस खाल्ले आणि कप अँड हँडल बनवलेला आहे. लगेच लिक्विडिटी खाली क्रिएट झाली, लिक्विडिटीच्या डायरेक्शन मध्ये मार्केटनं मोमेंटम केलं. आता ह्याच्यानंतर मी म्हणतो हा बाय डायरेक्शनला मूव पकडावा असं नसतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. हा बाय डायरेक्शनचा मूव होत नाही. त्याच्यानंतर अजून एक मिस्टेक काय आली बऱ्याच लोकांची की बाबा ह्याला डब्ल्यू म्हणतात. अरे हा डब्ल्यू नसतो. मला सांगा डब्ल्यूची नेकलाईन कुठं आहे आणि हा स्विंग कुठं आहे, ह्याला डब्ल्यू कसं म्हणणार तुम्ही? डब्ल्यू कसा असतो? ही असा डब्ल्यू असतो, ही वर असतं ह्याच्या. तुम्ही कसा डब्ल्यू म्हणता? ह्याला डब्ल्यू म्हणायचं का? ह्याला डब्ल्यू कसं म्हणायचं? म्हणजे आपण एबीसीडी तर कमीत कमी चांगली शिकली पाहिजे शाळेमध्ये, ती तर कामाला येते. तर दुसरं काय ना का कामाला आहे ना, एबीसीडी फक्त कामाला येते आपल्या. बाकी आता अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट बघा बरं का सगळेजण. आता हा एक रेजिस्टन्स आहे, बरोबर आहे का? इथं बघा वीकचा सपोर्ट दिसतोय का? ही वीक जिथून चालू झाली तिथून वरती गेलाय मार्केट. मार्केट खाली कुठून येत आहे बघा, इथं गेलं इथून खाली येत आहे, इथं गेलं इथून खाली येत आहे, गेलं इथून खाली येत आहे. असं ज्या वेळेस लिक्विडिटी क्रिएट होते मार्केटमध्ये त्यावेळेस लिक्विडिटी भरपूर वर जाते. कारण एकाच लेवलचा ब्रेकडाऊन करून त्याच्या खाली मार्केट सस्टेन केलं तर लिक्विडिटी अपसाइड अवेलेबल होते. मार्केट त्याचा ब्रेकआउट केल्यानंतर अपसाइडला जायला चान्सेस असतात. निफ्टी बँक निफ्टीमध्ये एवढा भयंकर मार्केटमध्ये म्हणजे भारी ट्रेडिंग चाललेलं आहे की तुम्हाला म्हणजे मी सांगू शकत नाही. आणि कसं माहिती का, ते थोडं सेवेच्या गाईडलाईनमुळे मला तिथं भीती वाटते टाकायला ग्रुपचं, मी म्हणून जास्त काही शेअर करत नाही. आपलं फॉरेक्सचं कसं त्याला कोण रेग्युलेशनच नाही त्याच्यामुळे कोण बघतंय त्याला. आता त्याच्यानंतर ही गोष्ट बघा, ही पहिली कॅन्डल आता हिथं चालू झाले. ह्या डब्ल्यूला डब्ल्यू म्हणून बाय करणारे लोक, सॉरी सेल करणारे लोक मूर्ख असते ते. कारण मी आतापर्यंत काय सांगितलेलं आहे, ही लेवल आहे, ही लेवल आहे, लेवलचा ब्रेकडाऊन करून डब्ल्यू बनल्यावर वर्क होतो आणि होतोच वर्क आणि जातं मार्केटवरती. भरपूर वेळा आतापर्यंत आपल्यासोबत ही गोष्ट झालेली आहे. आता एवढे भारी ट्रेड सापडायला लागले तुम्हाला सांगतो बँक निफ्टीमध्ये. हे मी तुम्हाला बँक निफ्टीत 2-3 सायकोलॉजी सांगतो बरं का. सायकोलॉजी नेट आहे का? आय डोंट नो किती मिनिटाचा व्हिडिओ होईल. आता बघा फक्त हा डायरेक्टली सेल करून दिला. इथं फिबोनाची कशी मार्क केली माहिती आहे का? ह्याच्यामध्ये पहिली गोष्ट सायकोलॉजिकल नंबर 52,500 बघा, 52,500 सायकोलॉजिकल नंबर ड्रॉ केला. फिबोनाची का मार्क करायची? क्लोजिंग पासून पहिला स्विंग क्लोजिंग ते डे लो. ही फिबोनाची म्हणजे कशी एक्सपिरियन्स वाली ऍडव्हान्स फिबोनाची का मार्क करायची? मला सांगा, ज्यांनी इथं सेल केला होता ह्या टॉपला सेल करणारे लोक, नीट सायकोलॉजी समजून घ्या. ह्या टॉपला सेल करणारे लोक या मूव मध्ये एक्झिट झाले असतील. राहिली कोण? क्लोजिंग प्राइस वरती बाय आणि सेल करणारी लोक, बरोबर. बाय आणि सेल करणारी लोक राहिली. मार्केट गॅप डाऊन झालं, कोण हाकलून दिलं? सेलर हाकलून दिलं, बरोबर. सेलर रिमूव्ह झाले. राहिलं कोण? बायरचं स्टॉप लॉस 50-60 मध्ये. बायरचं स्टॉप लॉस निघलं. आता मला सांगा सपोर्ट वरून कोण ऍक्टिव्हेट झालं आजच्या दिवसामध्ये? बायर ऍक्टिव्हेट झाले. 50-60 मध्ये सेल मार्केटनं फॉल केलेला आहे. काय अवघड आहे ह्याच्यात? आणि चला आता ठीक आहे, मी म्हणतो तुम्हाला हा कळला ना सर. आता बघा नीट 52,500 ड्रॉ करूया अजून एकदा. हा 52,500 हा ब्रेकडाऊन, ह्या ब्रेकडाऊन नंतर डायरेक्टली पहिल्या ग्रीन कॅन्डलला बाय करायचा नसतो. कारण सुरुवातीला पहिली कॅन्डल सपोर्ट वरून बाहेर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर प्रॉपर रिटेस्टची वाट बघायची असते, बरोबर. त्याशिवाय एंट्री मारायची नसते. आता ही गोष्ट समजायला पाहिजे. आता त्याच्या आदल्या दिवशीचा ट्रेड हे बघा, ही क्लोजिंग प्राइस बरोबर. क्लोजिंग प्राइस वरून घेतला, मोठी कॅन्डल आली रेड आणि क्लोजिंग प्राइस पासून सपोर्ट घेतला. तर अशा प्रकारे इथं 50-60च्या एरियामध्ये सेल साईडला एंट्री मारून दिलेली होती. फुल मोमेंटम कॅप्चर केलेला आहे. एवढे छान ट्रेड सापडायला लागले. हा मी महत्वाची गोष्ट जे सांगायला ते राहून गेलं बँक निफ्टीचं. आता बघा बरं का, एक सायकोलॉजी समजून घ्या. मार्केट कुठं चालू झालं आहे? इथं चालू झालंय, बरोबर आहे का? किती तारखेचं? 2 जुलैचं. सेलिंग झाली 52,500चा ब्रेकडाऊन केला. इथं एक सपोर्ट होता, सपोर्ट घेतला आणि फॉल केला. ओके ठीक आहे, मान्य आहे. या दिवशी मी बाय केला बघा, ग्रुपला टाकला होता स्क्रीनशॉट. ही सेलिंग इथून चालू झाली आणि दुसऱ्या दिवशी सेलिंग कुठून चालू झाली? इथून चालू झाली, बरोबर आहे की नाही? आता सगळ्यांना काय वाटलं असेल, सेलिंग चालू झाली अशी, ह्या दिवशी सेलिंग आली ती, मग या पण दिवशी सेलिंग येईल. सगळ्यांना माहित असतं मार्केट चार्ट रिपीट करतं म्हणून, बरोबर. मग त्यांना वाटतं सेलिंग येईल, मग अशा वेळेस सपोर्ट वर्क होतो. मग जसं मला रिजेक्शन दिसलं, मी बाय डायरेक्शनला इथं असताना एंट्री मारली बघा, फुल मार्केट अपसाइड मोमेंटम केला. तर ही गोष्ट इथं समजली का? या थोडं ऍडव्हान्स. आता बघा बरं का, ऐकू येते ना? आवाज एकदम क्लिअर आहे दादा दोन्ही. हा ओके, एक सेकंड. आता बघा इथं फक्त मी सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट सांगतोय. ही बँक निफ्टी होते बरं जास्त गोष्टी अशा, बरोबर. पहिल्यांदा ब्रेकडाऊन केला, खाली गेलं, सपोर्ट घेतला, वर गेलं. दुसऱ्या दिवशी आता इथं असताना मार्केट रिटेलर लोकांच्या काय डोक्यात असेल की बाबा इथून सपोर्ट घेऊन एवढ्यावरती गेलं तर आज पण तिथून सपोर्ट घेऊन जाईल वरती, असं त्यांना वाटतं. ही एक सायकोलॉजी होती, म्हणून 50-60 सेल मारला इथं पहिली गोष्ट. तर हा जसा सेल आहे ना दाद्यानो, तसाच हा पण बाय पण आहे. हे बघा, ह्या क्लोजिंग पासून हे बघा, दिसते का फिबोनाची? तुम्हाला दाखवतो ना, ह्याला हाकलून देतो. हे बघा, दिसतं का 50-60 तिथून गेले का वरती? हे आले का खाली? काय ह्याच्यामध्ये काय फरक आहे का सांगा मला? हे असते ऍडव्हान्स फिबोनाची, ह्यासाठी लागतं नॉलेज. हे बघा,
काय डिफरन्स आहे सांगा मला दोन्हीमध्ये? काहीच डिफरन्स नाही. इथून सेलिंग आली, मार्केट खाली जाईल म्हणून रिटेलरांनी सेल केला, आपण बाय केला, बरोबर. आता इथून बाईंग आली होती रिटेल आणि इथून बाईंग आली, रिटेलर लोकांना वाटलं बाय साईडला जाईल मार्केट म्हणून मार्केटनं फॉल केलेलं आहे. ओके, तर अशा प्रकारे एकदम सिंपल आपलं अनालायसिस होतं. किती लोक जॉईन आहेत? एवढ्या सगळ्यातनं 7-8 लोक जॉईन झाले आहेत. आता जरा किती आता एक ऑल इन वन बॅचचा क्लास आहे 5-10 मिनिटांमध्ये. त्याच्या अगोदर मला थोडंसं तुम्ही सांगा की बाबा तुमचं काय काय चाललेलं आहे, म्हणजे मला लवकर क्लोज करता येईल, म्हणजे रिव्ह्यू पण होऊन जातील आपल्याला आणि व्हॉट्सअपला व्हिडिओ युट्यूबला व्हिडिओ पण जाईल. चला एक जण बोलावं. हेमंत सर, काय म्हणजे करताय ट्रेडिंग की बाबा अजून लिव्ह झाले बघा एक दोघ जण? काय नाही, थोड्या दिवसांनी दादा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. फुल फोर्सनी ओके, लवकर तुम्हाला करतो मी रिप्लाय तसा. ओके. राजेंद्र सर. हा सर, चालू केलंय आता. 0.1 ने चालू केलंय. ओके, करतो ट्रेडिंग आता. ठीक आहे. ओके सर. ते लिव्ह का झाले बरं बाकीचे लगेच? असं का केलं? ठीक आहे, नो प्रॉब्लेम. अजून कोण आहे? हे अरे काय नाव आहे? गेवी 544 कोण आहे? हॅलो, एक मिनिट, ऑल ऑटो स्टिक केलं नाही बहुतेक मी. सॉरी. गेवी 544. प्रणव काजवे. सर केलंय चालू. हा, हळूहळू. ओके. प्रणव काजवे. हाय हा, चालू केलंय थोडं. अजून ह्यूज क्वांटिटी नाही, 0.5 करावं. ओके, नो प्रॉब्लेम. मेसेज दिसत नाही तुमचे ऑल इन वन बॅचच्या व्हॉट्सअप ग्रुपला, म्हणून विचारतोय मी. तुम्ही ऍक्टिव्ह राहिला ना, ते बाकीचे चौघजण चांगले मेसेज टाकते. तुम्ही शिका, काय डाऊट असतील त्यांना पण विचारा, ते चांगले ट्रेड करायला लागलेत ना बाकीचे. होय चालेल. ठीक आहे, ते डिस्कशन करत जावं तिथं. त्यानंतर कोण राहिला आपला? चिक्कू आहे का? चिक्कू दुर्गळे. ठीक आहे, नाही काय प्रॉब्लेम नाही. तर करत राहा प्रॅक्टिस हळूहळू. टाइम लागतो, काय प्रॉब्लेम नाही बरं का. तुम्हाला सांगतो मी, हे किती पण समजू द्या स्टॉप लॉस सेटिंग. माइंडसेट जोपर्यंत प्रिपेअर होत नाही तोपर्यंत काय फायद्याचं नाहीये. ओके, टाइम लागेल, नो टेन्शन. याच गोष्टीवरती वर्क करत राहा, होऊन जाईल हळूहळू. प्रॉफिट होऊन जाईल, टाइम लागतो. ठीक आहे, चला एंड करूया. हे मी युट्यूब वरती टाकेन. काय प्रॉब्लेम असतील बिंदास व्हॉट्सअपला मेसेज करा, ग्रुपवरती तुम्ही चॅटिंग करू शकताय. आणि हा महत्वाचं, हा युट्यूबचा व्हिडिओ सगळेजण बघणार आहेत. हा व्हॉट्सअप ग्रुप फक्त आणि फक्त महा स्पेशल बॅच वाल्यांसाठी आहे, बाकी कोणासाठी हा ग्रुप नाही. तर मला परत सगळे मेसेज करतील आमचा व्हॉट्सअप ग्रुप नाहीये, अजिबात नाही मिळणार कोणाला व्हॉट्सअप ग्रुप. हा एक आहे, तेवढा एक सफिशियंट आहे. ठीक आहे, एंड करूया. चला इथंच आपण. थँक्यू.